गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सेना आणि मनसे यांची युती होणार की नाही असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय। मात्र आता या चर्चेला वादाचं तोंड फुटण्याची शक्यता आहे। मनसे नेते संदीप देशपांडे आणि खासदार संजय राऊत या दोघांमध्येही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार संदीप देशपांडेंना नाही असं म्हणत संजय राऊतांनी देशपांडेंना टोला लगावलाय। तर कालच्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडेंनी ठाकरे सेनेला सवाल केला होता की काँग्रेस सोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं होतं का, आणि त्यावर संजय राऊतांनीच ही प्रतिक्रिया दिली आहे। काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला। 19 वर्ष झाली मनसे स्थापन होऊन, तेव्हा कधी उत्साह वाटला ना, हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण? अचानक उत्साह का वाटायला लागला, अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत 4 महिन्यापूर्वी आम्हाला बोलले की बाळासाहेबांचा फोटो का लावतो ते आमच्या मुनातने लावलेला तेव्हा, बरोबर ना? मग तेव्हा 4 महिन्यापूर्वी अचानक विचार बदलण्याचं कारण काय? अचानक सकारात्मक सगळे झाले, कारण काय? कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या 2 प्रमुख नेत्यांमध्येच जो संवाद आहे बरं का, किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरते। 20 वर्षापूर्वी, 19 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर नव्हतो, पण महाराष्ट्राची गरज म्हणून 2019ला आम्ही एकत्र आलो। भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेईमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो।